हिंगोली वाशिम रोडवर माळीमुरा पाटीजवळ अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक करणारी कार पकडली। हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहितीवरून एक मारुती सुझुकी MS42H 9023 मध्ये देशी दारूची चोरटी विक्री करण्याकरिता हिंगोली ते वाशिम रोडवर माळीमुऱ्याकडे येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक 27 जून रोजी सकाळी 4:30 वाजता कारला थांबून तपासणी केली असता 35 खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये देशी दारूच्या भिंगरीच्या सीलबंद 1680 बॉटल मिळून आल्या व एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कार पोलिसांनी जप्त केली आहे व चालक गोपाळ रामकृष्ण पावडे राहणार मंगळूरपीर यास ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी गोपाल पावडे व शैलेश जयस्वाल राहणार हिंगोली या 2 जणांवर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनकडून प्राप्त झाली आहे।